भारताचा भूगोल शिकायचा नाही का? हे मागच्या तो कुणाला बंद कर रे, बोलू नका. है? हा. चला थोडाफार दिसत असेल तर ठीक, नाही तर मग बादमध्ये करतो मी. काय झाला? का पाहिजे? हा हा. नाही ब्लरिंग घेऊन राहिलं ना ते. हा पाहून घे. दिसते का बे? चुटकू. चला जाऊ द्या, नाही दिसत तू. अबे आता झालं आपला दिमाग खराब. जाऊ द्या. आता झाला वरची जागा कमी घेतलो मी नाही का? का कोण खाते त्याला? ठीक आहे. गोवा बिवा काही नाही आहे, हा. समजून झाला थोडासा. तिकडलं भरून. केला झाला ना? हा. एवढं समजून घ्या. लिहून येतो कोणाला माहित नसेल तर. भारत आहे. चला तर आपल्याला आज सुरुवात करायची आहे बेटा भारताचा भूगोल. बरोबर आहे की नाही? भारताचा भूगोल म्हटलं किंवा जगाचा भूगोल म्हटलं, कोणताही तुम्ही भूगोल शिका त्यावेळेला भूगोल शिकताना सगळ्यात महत्वाचं असते कोणत्याही देशाचं स्थान. बरोबर आहे? आपण जर पाहिलं तर प्राकृतिक रचनेनुसार तुम्हाला जगाचे एकूण 7 खंडांमध्ये काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. बरोबर आहे? त्या 7 खंडांमध्ये तुम्ही पाहिलं तर दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, त्याच्यानंतर युरोप, त्याच्यानंतर आशिया, त्याच्यानंतर आफ्रिका, त्याच्यानंतर अंटार्क्टिका आणि सर्वात शेवटचं म्हटलं तर एक आहे ऑस्ट्रेलिया. आहे. तर असं एकूण 7 खंडांमध्ये जगाचं काय केलेलं आहे, प्राकृतिकरित्या वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला भारत जो देश आहे, हा आपला भारत देश कोणत्या खंडामध्ये येते? आशिया खंडामध्ये येते. बरोबर आहे? मग मला एक गोष्ट सांगा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा खंड कोणता आहे? आशिया खंड आहे. आणि त्या आशिया खंडामध्येच आपला भारत देश काय अस्तित्वात आहे. बरोबर आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर सगळ्यात लहान खंड म्हटलं तर तो आहे ऑस्ट्रेलिया. आहे ऑस्ट्रेलिया. तर या पद्धतीने आपला भारत जो आहे हा आशिया खंडाअंतर्गत येते. कोणता खंड? आशिया खंडाअंतर्गत येते. आता आशिया खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा खंड मानला जातो. बरोबर आहे? परंतु त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आशिया खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असेल, पण त्या ठिकाणी आशिया खंडाचं जर पाहिलं तुम्ही तर आशिया खंडाचं एकंदरीत प्राकृतिकरित्या पाहिलं तर 3 विभाग पडतात. एक म्हणजे पश्चिम आशिया, दुसरं म्हणजे उत्तर आशिया आणि तिसरं म्हणजे दक्षिण आशिया. बरोबर आहे की नाही? तर या आशिया खंडातील जे 3 विभाग पडतात त्या 3 विभागातील आपला जो देश आहे हा दक्षिण आशियातील सर्वात शेवटचा टोक म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे? कारण आपल्या आशिया खंडाच्या दक्षिण टोकाला जर पाहिलं तुम्ही तर श्रीलंका आहे. त्याच्यानंतर जस्ट आपल्या भारताच्या पूर्वेला असलेला म्यानमार सुद्धा म्हटलं जाऊ शकते. त्याच्यानंतर इंडोनेशिया आहे. हे देश सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. पण सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जर कोणता दक्षिण आशियातील देश असेल तर तो आहे भारत. कारण हा आशिया खंडातील एक आगळा वेगळा देश आहे आणि सगळ्यात मोठा भूभाग असलेला देश आहे, ज्याला आपण भारतीय उपखंड म्हणून तुम्ही सुद्धा ओळखता. बरोबर आहे की नाही? आजच्या वेळेला भारतीय उपखंडामध्ये अस्तित्वात असलेले वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत. जसं इकडं आपल्या पश्चिमेकडे पाहिलं तुम्ही तर काय आहे? पाकिस्तान.
इकडे पाहिलं तर चीन आहे, नेपाळ आहे, इकडे पाहिलं तर बांगलादेश आहे, म्यानमार आहे. राईट ना? हे सगळे देश जे आहेत हे आपल्या भारतीय उपखंडामध्ये पाहायला मिळतात. बरोबर आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही भारताचं वर्णन कराल त्यावेळेला भारताचे तुम्हाला प्राकृतिक रचना माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही? प्राकृतिक रचना, त्याच्यानंतर भारताचे जे स्थान आणि विस्तार आहे. बरोबर आहे. भारताचं स्थान आणि विस्तार जो आहे, हा भारताचा स्थान आणि विस्तार नेमकं कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला भारताचं वर्णन करायचं आहे. लक्षात घ्या, जसं आपण पाहिलं तर भारताच्या जस्ट एक रचना घेतली आपण, तर या भारताच्या जस्ट तुम्ही पाहिलं तर काय दिसते तुम्हाला, एक पूर्वेकडे किंवा या ठिकाणी पश्चिमेकडे पाहिलं तर एक विशिष्ट प्रकारची रचना दिसते. याच्यामध्ये घेतलं तुम्ही तर हा इकडे तुम्हाला अरबी समुद्र पाहायला मिळते. अरे आहे ना, अरबी समुद्र पाहायला मिळते. त्याच्यानंतर तुम्ही इकडे लक्षात घेतलं तुम्ही तर हा एक आहे आपला हिंदी महासागर. जगातील एकमेव असा महासागर आहे ज्याला एका देशाच्या नावावरून काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. इकडे पाहिलं तुम्ही तर हा इकडे बंगालचा उपसागर पाहायला मिळते. याचा अर्थ इकडे हा बंगालचा उपसागर आहे बंगालचा उपसागर, इकडे बंगालचा उपसागर आहे. त्याच्यानंतर इकडे हिंदी महासागर आहे, इकडे अरबी समुद्र आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भारताचा जो सर्वात शेवटचा दक्षिणेकडील टोक आहे कोणता आहे, तो आहे कन्याकुमारी. कोणता आहे? कन्याकुमारी. या कन्याकुमारीला जो बंगालचा उपसागर आहे, हिंदी महासागर आहे आणि अरबी समुद्र आहे, हे तीनही जर भारताच्या एकत्र एका ठिकाणी येऊन मिळत असतील तर तो ठिकाण आहे कन्याकुमारी. कोणता आहे? कन्याकुमारी आहे. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आउटरला पाहिलं तुम्ही तर इकडे तुम्हाला कोणता हिमालय पर्वत, ज्या हिमालय पर्वताच्या रांगा तुम्हाला जम्मू काश्मीर म्हणजेच जम्मू आणि त्याच्यानंतर लडाख पासून ते अरुणाचल प्रदेश इथपर्यंत तुम्हाला काय दिसतील, पसरल्या दिसतील, आहे हिमालय पर्वत. त्याच्यानंतर भारताच्या उत्तरेकडचा जर तुम्ही भाग पाहिला तर भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये तुम्हाला पूर्णतः जमिनीचा भूभाग दिसते. हिमालय पर्वत ऑलरेडी बर्फाच्छादित आहे, पण इकडून लागून असलेला पाकिस्तान झाला, चीन झाला, नेपाळ झाला, भूटान झाला, त्याच्यानंतर पूर्वेकडे अस्तित्वात असलेला म्यानमार झाला. तर या सगळ्या देशांना भारताचा काय लागून आहे, भूभाग लागून आहे. बरोबर आहे. तर हा एक आपल्या प्राकृतिक रचना आहे वरवर. आता ऍक्च्युअल मध्ये तुम्ही पाहिलं समजा तर हा भारत आहे आणि भारताचा स्थान कुठे आहे, आशिया खंडामध्ये दक्षिण दिशेला आहे. तुम्ही एक थोडक्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे? तर भारताचे जे स्थानिक तुम्हाला काय विचारलेलं असते, विस्तार. कोणता विस्तार? अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. बरोबर आहे की नाही? त्याचं स्थान तुम्हाला माहिती असायला पाहिजे काही ऍक्च्युअली कोणत्या स्थानावर आपलं काय पडलं आहे, तर भारताचं स्थान आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. तर या ठिकाणी भारताचं जे स्थान आहे तुम्हाला माहिती आहे, अगदी मधोमध काय गेलेलं आहे, विषुववृत्त. आपल्या भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्ध असं म्हणतो ना आपण. आपल्या भारताचे स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. मग नेमकं तुम्हाला उत्तर आणि पूर्व हे दोन्ही गोलार्ध माहिती आहेत का? बरोबर आहे की नाही? जसं पृथ्वीच्या मधातून जे 0 अंशाला अक्षवृत्त गेलेलं आहे, ज्याला एक नाव दिलेलं आहे तुम्ही विषुववृत्त. या विषुववृत्तामुळे या पृथ्वीचे दोन भाग झाले. हा एक म्हणजे उत्तर गोलार्ध आणि खालचा म्हणजेच काय, दक्षिण गोलार्ध. बरोबर आहे. मग ज्या उभ्या रेषा तुम्हाला दिसतात पृथ्वीवर त्यांना म्हटले जाते रेखावृत्त. काय म्हटले जाते? रेखावृत्त म्हटले जाते. अक्षवृत्त ह्या काल्पनिक रेषा आहेत परंतु त्यांना पूर्ण वर्तुळाकार मानले जाते. त्याच्यानंतर रेखावृत्त ह्या काल्पनिक रेषा आहेत पण त्यांना अर्ध वर्तुळाकार मानले जाते. तुम्ही पाहिलं असाल तर या पद्धतीनं काय असते, रचना असते कोणाची, रेखावृत्तांची. मात्र अक्षवृत्तांची रचना या पद्धतीनं असते ना, या पद्धतीनं. याचाच अर्थ ह्या पूर्ण गोलाकार आहेत, ह्या पूर्ण अर्धवर्तुळ गोलाकार आहे.
तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारते की रेखावृत्त या अर्धवर्तुळाकार असतात का वर्तुळाकार असतात, विषुववृत्त किंवा अक्षवृत्त हे वर्तुळाकार असतात का अर्धवर्तुळाकार असतात. आणि विषुववृत्तांचे एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रत्येक तुम्हाला पाहिलं तर 1 डिग्री नंतर असे तुम्हाला विषुववृत्त दिसतील. हे विषुववृत्त उत्तर गोलार्धामध्ये पाहिलं तर यांची संख्या 90 आहे 90, आणि दक्षिण गोलार्धामध्ये पाहिलं तर यांची संख्या आहे आपल्या 90. याचा अर्थ या ठिकाणी विषुववृत्त जे आहेत हे विषुववृत्त एकूण जर पाहिलं तुम्ही तर आपल्या पृथ्वीवर एकूण विषुववृत्तांची संख्या हे 90, हे 90, 180 आणि मुख्य एक विषुववृत्त 0 आला. याचा अर्थ यांची संख्या असते 181. किती आहे? 181 आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे पाहिलं तर रेखावृत्त जे असतात, आता हे विषुववृत्तामुळे काय झालं, 2 गोलार्ध झालं. कोणते कोणते? तर हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध. ह्या उत्तर गोलार्धामध्ये आपल्या भारताचं स्थान आहे. तुम्हाला दिसत असेल तर पाहून घ्या नकाशा, बरोबर आहे. हा असा जो गोल असते त्याला म्हटलं जाते अर्था. कुठं? अर्था. अरे हा एक नकाशा आहे का? नाही, हा एक काय पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे ना. जसं आपण जिल्हा परिषद मध्ये किंवा शाळेमध्ये शिकायचं होतं, आपल्या काळामध्ये हेडमास्टर टेबलवर असं ठेवलेला असायचा तो, त्याला म्हटलं जातं ग्लोब, बरोबर आहे ना, अर्था. आणि सगळ्यात मोठा अर्था म्हटलं तुम्ही जगामध्ये तर तो युएस मध्ये अमेरिकेतील एका याच्यामध्ये यार्मत या ठिकाणी आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला 2024 ला आला आहे. सगळ्यात मोठा अर्थ कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न तुम्हाला 2024 ला आलेला आहे. तर तो कोणत्या ठिकाणी आहे? यार्मतला आहे, बरोबर आहे. युएसए मध्ये यार्मत या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी हा झाला उत्तर गोलार्ध. तर इकडे आहे, मी आता सांगितलं की दक्षिण गोलार्धामध्ये काय होतं, सॉरी दक्षिण म्हणतो, ह्या रेखावृत्तामुळे काय होतं, तर या ठिकाणी रेखावृत्तामुळे ह्या पृथ्वीचे 2 गोलार्ध होतात. हा म्हणजे पूर्व गोलार्ध आणि हा काय होतो, पश्चिम गोलार्ध. मग ह्या भारताचं स्थान या ठिकाणी आहे. याचा अर्थ विषुववृत्तानुसार पाहिलं तर उत्तर गोलार्ध आणि रेखावृत्तानुसार पाहिलं तर पूर्व गोलार्ध. याचा अर्थ आपल्या भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. याचा अर्थ ह्या गोलार्धामध्ये आपल्याला आपल्या भारताचं स्थान पाहायला मिळते. म्हणजे पूर्ण पृथ्वीच्या 4 भागामध्ये डिवायडेशन होते. कशामुळे? अक्षवृत्त आणि रेखावृत्तामुळे. त्याच्यापैकी ह्या गोलार्धामध्ये आपल्याला काय दिसते? आपल्या भारताचं स्थान दिसते, बरोबर आहे. मग आता तुम्हाला म्हटलं या ठिकाणी पहा, हा विषुववृत्त आहे, या ठिकाणी भारताचं स्थान आहे. मग हा जे आडवे असतात यांना काय म्हटलं जाते? अक्षवृत्तीय विस्तार. आणि असं जे उभं असते याला म्हटलं जाते रेखावृत्तीय विस्तार. काय म्हटलं जाते? रेखावृत्तीय. मग असे जर आडवे पाहिलं तुम्ही तर हा आहे अक्षवृत्तीय विस्तार. म्हणजे भारताचा सर्वात शेवटचा जो टोक आहे दक्षिण भागातील, हा दक्षिण भागातील जो टोक आहे, आपल्या भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? आपल्या भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 8 डिग्री ते 37 डिग्री याच्या दरम्यान, बरोबर आहे. म्हणजे आपला भारत देश दक्षिणेकडील जर पाहिलं तुम्ही, कोणता? कन्याकुमारी. दक्षिणेकडील सर्वात शेवटचे टोक कोणता आहे? कन्याकुमारी. भारताच्या सरहदीमधील म्हटलं तुम्ही तर भारताच्या सरहदीमधील सगळ्यात दक्षिणकडील जर कोणतं काय असेल स्थान असेल तर तो आहे इंदिरा पॉइंट, जो कुठं अस्तित्वात आहेत? अंदमान निकोबार बेट. परंतु प्रत्यक्ष भूमीला लागून असलेला म्हटलं तर तो आहे कन्याकुमारी. सगळ्यात उत्तरेकडे म्हटलं तुम्ही तर सगळ्यात उत्तरेकडे जो अस्तित्वात आहे तो आहे इंदिरा पॉल, जो कुठं अस्तित्वात आहे? लद्दाख मध्ये, बरोबर आहे. लद्दाख हा आता नव्याने तयार झालेला केंद्रशासित प्रदेश आहे. लद्दाख आणि जम्मू काश्मीर. लद्दाखची राजधानी अरे आहे ना, आहे. तर या ठिकाणी लद्दाख मध्ये अस्तित्वात असलेला कोणता? इंदिरा पॉल. हा उत्तरेकडील सर्वात शेवटचा टोक आहे सर्वोच्च टोक. म्हणजे हे सर्वात शेवटचे टोक हे कशानुसार ठरवले आहेत? हे ठरवलेले आहेत अक्षवृत्तानुसार, बरोबर आहे. एक मी नॉर्मली सांगितलं, या ठिकाणी 8 डिग्री, त्याच्यानंतर 37 डिग्री, 8 डिग्री 4 मिनिट आहे, 37 डिग्री 6 मिनिट आहे. या पद्धतीने अक्षवृत्तीय विस्तार भारताचा आहे. मग या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तारानुसार तुम्हाला काय केलेलं असेल? या पद्धतीने डिवायडेशन केलेलं असेल, अरे असेल ना.
मग रेखावृत्तीय विस्तार जो आहे हा रेखावृत्तीय विस्तार इकडे आहे, याचा अर्थ 1 2 3 4 असे गेले असतील रेखावृत्त. मग भारताचे जो पहिला पॉइंट मिळते सगळ्यात पश्चिमेकडील राज्य म्हटलं आपल्या भारताचा तर तो आहे पश्चिम बंगाल, सॉरी गुजरात. पश्चिमेकडील कोणता आहे? गुजरात आहे. आणि गुजरात राज्यातील जो गौर फाटा आहे, कोणता? गौर फाटा हा आपल्या भारतातील सर्वात शेवटचा पश्चिमेकडील टोक आहे. कोणत्या राज्यामध्ये? गुजरात राज्यामध्ये. आणि इकडे पूर्वेकडे जर तुम्ही पाहिलं तर एक अरुणाचल प्रदेश मध्ये कोणता आहे रे? केबीतू आहे ना. हा सर्वात शेवटचा टोक आपल्याला कुठं मिळते? तर पूर्वेकडील सगळ्यात शेवटचा टोक कोणत्या राज्यामध्ये? अरुणाचल प्रदेश मध्ये पाहायला मिळते. याचाच अर्थ सगळ्यात दक्षिणेकडील टोक कोणता आहे? तर दक्षिणेकडील टोक आपल्याला कोणतं मिळते? कन्याकुमारी, प्रत्यक्ष भूमीला लागून असलेला. बरोबर आहे. मग उत्तरेकडील कोणता आहे? इंदिरा कॉल आहे. इंदिरा कॉल हा सगळ्यात शेवटचा टोक आहे, इंदिरा कॉल. त्याच्यानंतर पश्चिमेकडील कोणता आहे? पश्चिमेकडील गौर फाटा. अरे आहे ना, गौर फाटा कोणत्या राज्यात? गुजरात. आणि पूर्वेकडील कोणता आहे? केबीतू हा कोणत्या राज्यामध्ये आढळून येतो? तर हा आढळून येतो अरुणाचल प्रदेश. अक्षवृत्तीय विस्तारानुसार आणि रेखावृत्तीय विस्तारानुसार जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळेल? तर अंतर किंवा मग स्थळ पाहायला मिळतील. आणि इकडे सर्वात शेवटचं लिहून टाका तुम्ही, इंदिरा पॉइंट. बरोबर आहे. इंदिरा पॉइंट म्हटलं तर हा भारतीय भूमीच्या सरहद्दीतील सर्वात शेवटच्या दक्षिणेकडील टोक आहे. अरुणाचल प्रदेश सर्वात शेवटचा एक खेडा मानला जाते, कोणता? केबीतू, अरुणाचल प्रदेश मधला. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या रे, जसं तुम्हाला या ठिकाणी अक्षवृत्त सांगितलं, रेखावृत्त सांगितलं. अरे रेखावृत्त सांगितलं ना आहे. आता हे लक्षात घ्या, रेखावृत्त या रेखावृत्ताची रचना तुम्हाला समजली का? रेखावृत्त या कोणापासून निघतात आणि इकडे दुसऱ्या कोणाला येऊन मिळतात अर्धवर्तुळाकार. तुम्हाला यांचा आकार थोड्याफार प्रमाणामध्ये बदल झाल्यासारखं दिसते. रेखावृत्त जे अक्षवृत्त असतात ते अक्षवृत्त तुम्हाला समान दिसतील, मात्र या ठिकाणी हे रेखावृत्त आहेत यांचा आपल्याला आकार कमी जास्त झाल्यासारखा दिसते. हे जे दोन रेखावृत्त असतात या दोन रेखावृत्तामधलं अंतर तुम्हाला विचारलं जाते परीक्षेमध्ये. दोन रेखावृत्तामधला जो अंतर असते हा दोन रेखावृत्तामधलं अंतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला कमी दिसते, या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसते, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त दिसते. म्हणजे जो विषुववृत्ताचा भाग असते ह्या विषुववृत्ताच्या भागाकडे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला अक्षवृत्त आणि रेखावृत्त याच्यामधील फरक कसा दिसेल? वेगवेगळा दिसेल. कसा दिसेल? वेगवेगळा दिसेल. जसं पहा, या ठिकाणी जर आपण हा म्हटलं रेखावृत्त, हा जर असं घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला याच्यातला अंतर वेगवेगळा दिसते. जसा हा विषुववृत्त आहे समजा, या विषुववृत्ताजवळ दोन रेखावृत्त जे असतात या दोन रेखावृत्तामधील जो अंतर असते तो असते बेटा 111. किती? 111. मग त्याच्यानंतर जस्ट रेखावृत्ताच्या वर गेलं तुम्ही तर रेखावृत्ताच्या वर तुम्हाला काय मिळते? कर्कवृत्त. उत्तर गोलार्धामध्ये हा कर्कवृत्त आहे. अरे आहे ना. त्याच्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये हा काय आहे? मकर वृत्त आहे मकर वृत्त. मग या कर्कवृत्तावर याच रेखावृत्तामधील अंतर जो आहे किंवा मकर वृत्तावरील जो अंतर आहे हा आपल्याला किती मिळते? तर तो मिळतो 102 किलोमीटर. किती मिळते? 102. हा किती? 23.5 वर झाला. हा 23.5 वर झाला. हा 0 वर आहे 0 वर. जस्ट त्याच्या वर गेलं तुम्ही तर इकडे तुम्हाला मिळते 66.5 वर. कोणता? आर्कटिक वृत्त. कोणता? आर्कटिक वृत्त. दक्षिण गोलार्धामध्ये सेम तुम्हाला 66.5 वर कोणतं मिळतं? अंटार्कटिक वृत्त.
कोणतं अंटार्कटिक वृत्त मिळतं. आणि याच्यावर जे अंतर असते रेखावृत्तामध्ये ते किती असते? आर्कटिक वृत्त याच्यावर जो अंतर असतो तो असतो 44 किलोमीटर. किती? 44 किलोमीटर. आणि हा ध्रुवाचा भाग आहे बेटा. या ठिकाणी जेव्हा मिळतात त्यावेळेला ध्रुवावर नेहमी अंतर किती असते? तर तो असते 0 किलोमीटर. कारण ते त्या ठिकाणी एक दुसऱ्याला मिळतात. बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? अंतर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा झाला का? अरे हे समजलं का? म्हणजेच अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे कशाचं काम करतात? अक्षवृत्त आणि रेखावृत्त कशाचं काम करतात? अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे एखाद्या देशाचं स्थान, अक्षवृत्तामुळे स्थान आणि रेखावृत्तामुळे सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला ठरलं जात असेल तर ते ठरवलं जाते कोणत्याही देशाची प्रमाण वेळ. काय दर्शवलं जाते? प्रमाण वेळ. आणि सॉरी हे अक्षवृत्त आहेत. अक्षवृत्तामुळे स्थान आणि रेखावृत्तामुळे वेळ. अक्षवृत्तामुळे स्थान दर्शवलं जाऊ शकते आणि एखाद्या देशाचं हवामान. कसं? एखाद्या देशाचं हवामान. आपल्या भारताचं हवामान कसं आहे? कसं आहे? उष्णकटिबंधीय आहे, समशीतोष्ण आहे की कोणत्या प्रकारचं आहे? की थंड आहे? कोणतं आहे? कारण आपल्या भारताचं अर्ध जे स्थान आहे ते उष्णकटिबंधामध्ये येते आणि अर्ध जे स्थान आहे ते आपल्या कोणत्या कटिबंधामध्ये येते? समशीतोष्णमध्ये येते. कारण भारताचा विस्तार पाहिला तुम्ही तर आता सांगितलं 8 डिग्री ते 37 डिग्री. अरे आहे ना. आणि हा जो पट्टा आहे लक्षात घ्या. हा जो पट्टा आहे कोणता? 23.5 पर्यंत उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध मधला हा असतो बेटा कोणता? उष्ण कटिबंधीय क्षेत्र. कोणता असते? उष्ण कटिबंधीय क्षेत्र असते. आणि हा जो पट्टा असते 23.5 ते 66.5 हा असते कोणता? समशीतोष्ण. म्हणजे या ठिकाणी तापमान कसं असतो? नॉर्मल असतो. सेम दक्षिण गोलार्धामध्ये अंटार्कटिका आणि मकर वृत्त हा 23.5 पासून 66.5 पर्यंत हा समशीतोष्ण पट्टा. आणि 66.5 नंतर हे दोन्ही भाग कसे येतात? तर थंड प्रकारामध्ये येतात. याचा अर्थ तापमान कसं असते? कमी असते. आता मला सांगायचं काय होता? आपल्या भारताची जी प्रमाण वेळ आहे बरोबर आहे ना. जस्ट तुम्ही पाहिलं तर ह्या मधातून ही जी रेखावृत्त आहे हा तुम्हाला माहित आहे का? इंग्लंडमधील ग्रीनविच या ठिकाणाहून गेलेला आहे. आणि हा जगातील किंवा पृथ्वीवरचा सगळ्यात मधोमध असलेला भाग आहे. बरोबर आहे. आता हा मधात असलेला भाग आहे. इथून जगाची टायमिंग केलं जाते. आता ज्या देशाचे क्षेत्रफळ जास्त असेल समजा त्या देशामध्ये एकपेक्षा जास्त टायमिंग झोन आहेत. जसा जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जर कोणता देश असेल तर तो आहे रशिया. आहे ना. दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे? कॅनडा. आहे ना. आपल्या भारताचा क्रमांक कोणता लागते? 7वा लागते. आपल्या भारतापेक्षा कमी म्हणजे 6व्या क्रमांकाचा कोण आहे? ऑस्ट्रेलिया. आहे ऑस्ट्रेलिया. तर कमीत कमी तुम्हाला 1 ते 7 पर्यंतचे क्षेत्रफळाने सर्वात जास्त असलेले देश तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता ही प्रमाण वेळ आहे लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जाते कोणता? 5.5 तासाने वेळ पुढे किंवा मागे याच्यावर प्रश्न राहते. ह्या रेखावृत्तामुळे जे 2 गोलार्ध झाले हा झाला पूर्व गोलार्ध आणि हा झाला पश्चिम गोलार्ध. एवढं पक्का आहे की पूर्व गोलार्धामध्ये जेवढे काही देश असतील काय असतील? जेवढे काही देश असतील या देशाची जी टायमिंग असेल ती नेहमी ग्रीनविच पेक्षा नेहमी 5.5 तासाने कशी राहील? समोर राहते. कशी राहते? समोर राहते. एवढं लक्षात घ्या. आणि जेवढे काही देश पश्चिम गोलार्धामध्ये असतील ह्या पश्चिम गोलार्धामधील देशाची जी वेळ असते ते नेहमी मागे असते. म्हणजे जर समजा इंग्लंडमध्ये 12 वाजले असतील तर आपल्या भारतामध्ये 5:30 वाजले असतील. आणि पश्चिम गोलार्धामध्ये जेवढे काही देश असतील त्यांची टायमिंग ही 5.5 तासाने काय असेल? मागे असेल ना. मग आपल्या भारताची जी प्रमाण वेळ आहे ही भारताची प्रमाण वेळ तुम्हाला माहिती आहे 82.5 डिग्री म्हणजे 82 डिग्री 30 मिनिट या रेखावृत्तावरून ठरवली आहे. आणि हे रेखावृत्त कोणत्या ठिकाणावरून गेलेले आहेत? अलाहाबाद, मिर्झापूर
मिर्जापूर जवळचा जो सगळ्यात महत्वाचा शंकरगड किल्ला आहे, मिर्जापूर जवळचा किंवा मिर्जापूरचा जर तुम्ही पाहिला शंकरगड किल्ला आहे, त्या किल्ल्याजवळून हे आपलं 82 डिग्री 30 मिनिट रेखावृत्त गेलेला आहे आणि हा आपल्या भारतातील सर्वात मधोमध असणारा रेखावृत्त आहे. कोणता? 82.5 डिग्री. कोणता आहे? 82.5 डिग्री. आणि याच्यानुसारच आपल्या भारताची प्रमाण वेळ ठरवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की 82.5 डिग्री आहे, तर मग या ठिकाणी 5.5 तासच का? तर या ठिकाणी 5.5 तास बरोबर आहे, कारण पृथ्वीला एक रेखावृत्त पार करण्यासाठी जवळपास 4 मिनिटाचा कालावधी लागतो. किती? 4 मिनिटाचा कालावधी लागते. 4 मिनिटामध्ये एक रेखावृत्त काय केला जातो? पूर्ण केला जाते. आणि या 4 मिनिटांमध्ये एक रेखावृत्त केलं जात असेल तर असं तुम्ही लावू शकता की 82.5 रेखावृत्त पार करण्यासाठी किती वेळ लागेल. बरोबर आहे की नाही? किती लागेल? 82.5 म्हणजे 82.5 गुणिले 4 करा, तर 4 पंचे 20, 4 दोन्ही 8 आणि 2 10, 8 चौ 32 आणि 1 33 म्हणजे 330 मिनिट लागेल ना. 330 मिनिट याला तासामध्ये कन्वर्ट करा. 0 6 पंचे 30, 3 उरले, 6 पंचे 30 म्हणजे हे काय झाले? 5.5 तास झाले ना. 5.5 तास. तर या पद्धतीने तुम्हाला 5.5 तास ही वेळ आपल्या पूर्व गोलार्धामध्ये जेवढे काही देश असतील त्या देशांचं काय असेल? वेळ समोर असेल. एवढं क्लिअर झालं? जेव्हा आपण जगाचा भूगोल घेऊ त्यावेळेला अजून हा सगळा टॉपिक विस्तारित स्वरूपात आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. चला, आपल्याला पाहायचं होतं बेटा भारताचे स्थान. बरोबर आहे की नाही? भारताचे स्थान मी तुम्हाला सांगितलं आहे की भारताचे स्थान कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने आहे सांगितलं आहे. आता या ठिकाणी दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या. कोणता? तर पहा, जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल, दिसत आहे का? थोडाफार दिसत आहे ना? पहा इकडे परफेक्ट तुम्हाला काय दिलेलं आहे या ठिकाणी. तर आपल्याला रेखावृत्ती आणि अक्षवृत्तीय विस्तार. आता या ठिकाणी पहा, जसं मी तुम्हाला म्हटलं सगळ्यात उत्तरेकडील कोणतं पॉइंट आहे? इंदिरा कॉल. अरे आहे ना इंदिरा कॉल. त्याच्यानंतर दक्षिणेकडे म्हटलं होतं काय? कन्याकुमारी. त्याच्यानंतर हा म्हटलं होतं गौरमाटा. त्याच्यानंतर हा म्हटलं होतं तुम्हाला किबितू आहे. आता तुम्ही जर पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला उत्तर दक्षिण जो विस्तार आहे, हा उत्तर दक्षिण विस्तार आपल्याला पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा कसा वाटतो? कमी आहे की नाही? म्हणजे तुम्हाला भारताचं काय विचारलं जाऊ शकते? दक्षिणोत्तर अंतर. काय विचारलं जाऊ शकते? दक्षिणोत्तर अंतर विचारलं जाऊ शकते. मग दक्षिणोत्तर अंतर किती आहे? 3214 किलोमीटर. 3214 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम अंतर किती आहे रे? 2933 किलोमीटर आहे ना. कारण या ठिकाणी लक्षात घ्या, याचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8 डिग्री ते किती आहे? 37 डिग्री. म्हणजे जवळपास तुम्हाला 31 डिग्रीचा 29 डिग्री अक्षवृत्तामध्ये आपल्या भारताचा काय आहे? तर विस्तार आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा 68 ते 97 म्हणजे जवळपास 30 डिग्री. परंतु रेखावृत्ताच्या विस्तारापेक्षा अक्षवृत्ताचा विस्तार कसा असतो? जास्त असतो. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता याच्यानंतर हा झाला आपलं काय? उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम काय झाला? विस्तार झाला. समजलं का? तुम्हाला माहिती आहे हा आपला भारत आहे आणि भारत देशामध्ये जर पाहिलं तुम्ही तर आता सध्याच्या घडीला एकूण किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत. अरे 28 आहेत ना? 28 राज्य. याच्यामधलं 28वं राज्य कोणतं आहे रे? तेलंगणा. ऍक्च्युअल मध्ये पाहिलं तुम्ही तर हा भारतातील 29व्या क्रमांकाचं राज्य आहे. परंतु या जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतरण झाल्यानंतर आता सध्या किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत. तर या ठिकाणी 28 राज्य आणि या ठिकाणी 8 काय आहेत? केंद्रशासित प्रदेश आहेत ना. जेव्हा 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले नव्याने, एक कोणता? लडाख आणि दुसरं कोणतं? जम्मू. कोणत्या वर्षी तयार झाले? 2000
19 20 आहे 2020 ला आहे ना. हे केंद्र झाले त्यावेळेला किती राज्य केंद्रशासित प्रदेश व्हायला पाहिजे ते 9, कारण सुरुवातीचे किती होते 7, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी 2000लाच काय करण्यात आलं, आपलं महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या निकट असलेला कोणता दमण दीव आणि दादरा नगर हवेली या दोनही केंद्रशासित प्रदेशांना काय करण्यात आलं, मर्ज करण्यात आला, बरोबर आहे. आणि त्या दोन्ही पासून एकच केंद्रशासित प्रदेश काय करण्यात आला, तयार करण्यात आला. त्याच्यानुसार पाहिलं तर 8 सध्या केंद्रशासित प्रदेश आहेत, 28 राज्य तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. तेलंगणा हा आता सर्वात शेवटचा राज्य आहे. त्याच्या अगोदर कोणता राज्य तयार झाला, 2000ला 3 राज्य तयार झाले होते. एक झाला होता छत्तीसगड, दुसरा झाला होता उत्तराखंड आणि तिसरा झाला होता झारखंड, आहेत ना. झारखंड म्हटलं तुम्ही तर हा भारतातील 28व्या क्रमांकाचा राज्य होता. उत्तराखंड म्हटलं तर हा आपल्या भारतातील 27व्या क्रमांकाचा राज्य होता. आणि छत्तीसगड मध्य प्रदेश पासून वेगळा झाला, तो 26व्या क्रमांकाचा राज्य होता. कोणत्या वर्षी तयार झाले, 2000ला, बरोबर आहे. तर या पद्धतीने एकूण 28 राज्य हे आपल्याला आता नंतर सविस्तरपणे शिकायचे आहेत, ठीक आहे ना. याच्यानंतर दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता आपल्या भारताचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या ठिकाणी आहे रे, कर्कवृत्त आहे ना. कर्कवृत्तामध्ये जर पाहिलं तुम्ही तर आपल्या भारतातील 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. गेला आहे, हा आहे भारताच्या मध्यातून गेलेला कर्कवृत्त आहे. तुम्हाला जे ग्रीन दिसतात, ह्या ग्रीन राज्यातून आपला कर्कवृत्त गेलेला आहे. आपल्या भारतातील एकूण 8 राज्यांमधून गेला आहे, 8 राज्यातून. याच्यामध्ये पहिलं राज्य तुम्हाला पाहायला मिळेल राजस्थान, खरे आहे का, हा आहे राजस्थान. त्यालाच लागून असलेला जग जवळचा म्हटलं तर तो आहे गुजरात, आहे गुजरात. त्याच्यानंतर हा आहे आपला मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश पासून लागून असलेला छत्तीसगड आहे, छत्तीसगडला लागून असलेला झारखंड आहे, झारखंडला लागून असलेला पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालच्या नंतर हा त्रिपुरा, अरे आहे ना त्रिपुराची राजधानी आगरतळा. हा तीनही बाजूने पाण्याने वेढलेला आपल्या भारतातील एकमेव राज्य आहे, बरोबर आहे. म्हणजे या राज्याच्या फक्त पूर्व भागाला मिझोरम राज्याची काय लागून आहे, भूमी लागून आहे. बाकी जर तुम्ही दक्षिण पाहिलं, पश्चिम पाहिलं आणि उत्तर पाहिलं तर या तीनही दिशेला पाण्याचा व्याप आपल्याला पाहायला मिळतो. आणि या तीनही दिशेला त्यानं कोणत्या उपसागराने वेढलेला आहे, बंगालच्या उपसागराने वेढला आहे. म्हणजे हा झाला बेटा त्रिपुरा. आणि त्याच्यानंतर हा सर्वात शेवटचा एक आहे मिझोरम, आहे ना मिझोरम. तर ह्या एकूण 8 राज्यांमधून आपलं कर्कवृत्त गेलेला आहे. म्हणजे कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील हा जो भाग आहे हा आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते, उष्ण कटिबंधीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. तर या ठिकाणी हा वरचा जो उत्तर भाग आहे हा आपल्याला समशीतोष्ण भागामध्ये पाहायला मिळते. समशीतोष्ण भागामध्ये तापमान किंवा हवामान कसा असतो, कमी. आणि उष्ण कटिबंधीय मध्ये नेहमी तापमान कसा असतो, जास्त असतो, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपल्या भारताचं स्थान आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भारताच्या अभ्यासामध्ये राज्य, त्याच्यानंतर एकूण सीमा, त्याच्यानंतर दुनियाभराच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. आपलं राज्य म्हटलं तर तुम्हाला प्रश्न विचारते, महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत, असा हा आपला राज्य आहे म्हणून याच्यावर संबंधित प्रश्न विचारते. पूर्ण भारताचा जर विचार केला तुम्ही तर पूर्ण भारताला जर पाहिलं तर वरच्या दिशेने मी सुरुवातीला सांगितलं की काय आहे, पूर्ण जमिनीचा भूभाग आहे, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी जर पश्चिमेला पाहिलं तुम्ही तर आपल्या भारताला लागून आहे पाकिस्तान. जर त्याच्या जस्ट वर गेलं तुम्ही तर त्याचा आहे अफगाणिस्तान. त्याच्या जस्ट वर गेलं, बाजूला गेलं तुम्ही तर तो आहे चीन. इकडे पाहिलं तर नेपाळ आहे, इकडे पाहिलं तर भूटान आहे, इकडे पाहिलं तर म्यानमार आहे, इकडे पाहिलं तर बांगलादेश आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पाकिस्तानला आपल्या भारताची एकूण किती सीमा लागून आहे, अफगाणिस्तानला किती आहे, त्याच्यानंतर बांगलादेशला किती आहे, किंवा मग
आपल्या भारताला सीमा लागून असलेला सगळ्यात जास्त देश कोणता? बांगलादेश. तुम्हाला माहिती आहे 4096 किलोमीटर. सर्वात कमी सीमा लागून असलेला अफगाणिस्तान, फक्त 106 किलोमीटर आहे ना. तर हा आपल्याला शेजारील देशांच्या भूगोलामध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. शेजारील देशांची संख्या किती आहे रे? टोटल किती आहे? शेजारील देशांची संख्या आहे बेटा 9. परंतु आपल्या प्रत्यक्ष भूमीला लागून असलेले जे देश आहेत त्यांची संख्या आहे 7 आहे ना. शेजारील देश म्हटलं तर श्रीलंका आहे, मालदीव आहे, म्यानमार आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, चीन आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे, त्याच्यानंतर पाकिस्तान आहे आणि त्याच्यानंतर एक बांगलादेश आहे. तर एकूण 9 देश आहेत. बरोबर आहे. तर सगळं डिटेलायझेशन कोणत्या जिल्ह्या आपल्या कोणत्या भागाला आपल्या शेजारील देशाची कोणती सीमा लागून आहे ते आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की 7 देश हे प्रत्यक्ष भूमीला लागून आहेत. मग मला कोणी सांगेल का की किती राज्यांची सीमा विदेशी म्हणजे सीमेलगत असलेल्या देशांना लागून आहे? बरोबर आहे. किती राज्यांची सीमा लागून आहे? तर आपल्या राज्यातील जेवढे काही 28 राज्य आहेत त्या 28 राज्यांपैकी 16 राज्यांची सीमा आपल्या शेजारील देशांना लागून आहे आणि जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, किती? 2. ह्या 2 केंद्रशासित प्रदेशाची सीमा आपल्या शेजारच्या भूसीमेला लागून आहे. 2 केंद्रशासित राज्य म्हणजे जम्मू आणि लडाख आहेत. इकडे पाहिलं तुम्ही तर जर तुम्ही पाहिलं तर इकडे पांडिचेरी सुद्धा तुम्हाला समुद्र किनाऱ्या अंतर्गत आहे. बरोबर आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करा. कारण आता तुम्हाला प्रश्न काय विचारला जात होता आतापर्यंत? समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या एकूण राज्यांची संख्या किती? तुम्ही पटकन उत्तर द्यायचे 9. अरे आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे 9 राज्य. महाराष्ट्र आहे, गोवा आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर ओरिसा आहे, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आहे. पण याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते, ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांना समुद्र किनारपट्टी लागून आहे तसंच भारतातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारपट्टी लागून आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ना. बरोबर आहे. तर आपल्या भारतामध्ये जे 9 राज्य आहेत त्या 9 राज्यांपैकी एकूण जर पाहिलं तुम्ही तर एकूण 70 जिल्ह्यांना एकूण समुद्र किनारपट्टी लागून आहे. 9 राज्यांमध्ये एकूण 70. त्याच्यानंतर तुम्ही 2 केंद्रशासित प्रदेश पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला समुद्र किनारपट्टी दिसते. एक म्हणजे लक्षद्वीप आणि दुसरा म्हणजे अंदमान निकोबार. बरोबर आहे. अंदमान निकोबारला म्हटलं तुम्ही आणि लक्षद्वीप या दोघांची मिळून जर तुम्ही समुद्र किनारपट्टी पाहिलं 2070च्या मोजणीनुसार तर ते आहे 1417 किलोमीटर आणि प्रत्यक्ष भूमीला जर समुद्र किनारपट्टी म्हटलं तर तिची लांबी आहे 6100 किलोमीटर आहे. 6000 आणि टोटल जर म्हटलं तर टोटल आहे 7517 किलोमीटर. ही काय आहे? एकूण किनारपट्टी आहे. बरोबर आहे. मग राज्यातील जर पाहिलं तर 69 काय म्हटलं मी तुम्हाला जिल्हे. त्याच्यानंतर अंदमान निकोबारचे 3 जिल्हे आहेत आणि लक्षद्वीप 1 जिल्हा म्हणजे असे टोटल जर पाहिलं तर किती? 73 किती जिल्ह्यांना? 73 जिल्ह्यांना आपल्या भारतामध्ये समुद्र किनारा लागून आहे. बरोबर आहे. तर हा सगळा अभ्यास आपल्याला उद्या डिटेलमध्ये करायचा आहे. तर आजच्या वेळेला इथंच थांबू. उद्या पाहू अजून समोरचा भाग. ठीक आहे ना. चला थोडासा आपल्याला भारताचा भूगोल डिटेल स्वरूपात घ्यायचा आहे. जीके वर जास्त भर. जीके आपल्याला आता डिटेल स्वरूपात घ्यायचा आहे. ठीक आहे. चला उद्याला भेटूयात पुन्हा ह्याच वेळेला.